आधीच्या सीरियल्समध्ये दाखवायचे बघा की निरागस गोड अशी हसणारी मुलगी जी असेल ती हिरोईन, पण जर का सेल्फ रिस्पेक्ट असेल, तिला स्वाभिमानी असेल, ती बोल्ड असेल तर ती विलन किंवा वॅम्प. हल्लीच्या जगात व्हॅल्यूजला जपणारी स्वाभिमानी मुलगी म्हटलं तर लोकांना डोळ्यासमोर काय येतं तर निर्दयी, सेल्फिश, दुसऱ्यांचा विचार न करणारी अशी कुठली तरी व्यक्ती येते. पण खरी स्वाभिमानी, स्वतःच्या व्हॅल्यूजला जपणारी मुलगी जी असते ती दुसऱ्यांचा विचार पण तितकाच करते आणि स्वतःला सपोर्ट करते, तसंच दुसऱ्यांनाही सपोर्ट करते. हाय व्हॅल्यू वुमन कसं बनायचं, आपल्यामध्ये काय असायला पाहिजे आणि काय गोष्टी नसायला पाहिजेत, दुसऱ्यांना कसं सपोर्ट करायचं आणि काय काय गोष्टी आपण करू शकतो, हे या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला सांगणार आहे. खंबीर स्ट्रॉंग वुमन जर का तुम्हाला बनायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. सेल्फ डेव्हलपमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, स्किन केअर, फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवर. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉईंट नंबर 1, हाय व्हॅल्यू वुमन म्हणजे एक्झॅक्टली काय? हाय व्हॅल्यू वुमन असणं म्हणजे स्वतःची किंमत स्वतः डिसाईड करणं. कोणी दुसरं आपली किंमत न ठरवता आपण स्वतःला व्हॅल्यू करणं. हाय व्हॅल्यू महिला जी असते, हाय व्हॅल्यू वुमन जी असते, ती स्वतःवर फोकस करत असते, स्वतःच्या प्रगतीवर फोकस करत असते. आपण काय करतोय, आपण आता पुढे कसं जायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने ग्रो करायला पाहिजे ह्यावर फोकस करत असते. आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या महिला ज्या आहेत, आजूबाजूच्या मुली ज्या आहेत, तिच्या मैत्रिणी असतील किंवा तिच्या आजूबाजूचे कलिग्स असतील, त्यांना पण मदत करते, त्यांना सपोर्ट करते आणि पुढे जाते. सेल्फ मोटिवेशन असणं, सेल्फ डिसिप्लिन असणं आणि त्याचबरोबर दुसऱ्यांनाही त्याच्यासाठी मदत करणं, मोटिवेटेड ठेवणं, मोटिवेशन त्यांना देणं, हे म्हणजे एक हाय व्हॅल्यू वुमन असणं. आता काही काही मिसकन्सेप्शन आहेत ह्या बाबतीत की हाय व्हॅल्यू वुमन असणं म्हणजे फक्त सेल्फिश असणं, म्हणजे स्वतःवर फोकस ठेवणं का, स्वतःचाच विचार करणं का, किंवा एक हाय व्हॅल्यू असणं म्हणजे काय फार इम्प्रेशन पाडतोय का आपण, किंवा काय शो ऑफ करतोय का. तर असं अजिबातच नाहीये. हाय व्हॅल्यू वुमन म्हणजे हे जाणणं की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि आपल्याला वर्क करायचं आहे त्याच्यावर, आपल्याला काम करायचं आहे त्याच्यावर आणि आपल्याला पुढे जायचं आहे. हे म्हणजे हाय व्हॅल्यू वुमन. पॉईंट नंबर 2, हाय व्हॅल्यू वुमन बनायला काय करायला हवं? पहिली गोष्ट जी करायला हवी ती म्हणजे तुमच्यामध्ये एक पद्धतीचा कॉन्फिडन्स असायला हवा. कॉन्फिडेंटली आपण वावरायला हवं, आपल्या मतांवर ठाम असायला हवं. आता ह्यामध्ये पण एक गंमत आहे बघा, कॉन्फिडन्स आणि ॲरोगन्स मध्ये एक लाईन आहे जी आपण पाळायला पाहिजे. कॉन्फिडन्स म्हणतं की आपण हे करू शकतो, मी हे करू शकते. पण ॲरोगन्स काय म्हणतं, मीच हे करू शकते, मलाच येतं हे सगळं करता. म्हणून कॉन्फिडेंटली आपण सगळं वावरायला हवं. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये किंवा आपणच सगळ्यात खूप भारी आहोत असं काहीच नाही बिहेव करायला पाहिजे. आपण कॉन्फिडेंटली आपल्याला हे येतं आणि ह्याचा एक आत्मविश्वास असणं हे खूप चांगली गोष्ट आहे. आता कॉन्फिडन्स कसा आणायचा, तर लहान लहान गोष्टी ज्या आहेत तिथपासून सुरुवात करायची. म्हणजे खूप मोठी जी टास्क आहे ती आपण खूप लहान 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 गोष्टींमध्ये डिवाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मला युट्यूब चॅनल काढून त्याच्यावर आता बोलायचं आहे, एवढी मोठी टास्क माझ्यासमोर होती, त्यामुळे मला असं ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स कुठूनच नव्हता. पण मी काय केलं, पहिली गोष्ट काय, आपल्याला युट्यूब व्हिडिओवर बोलायचं आहे, तर व्हिडिओ कशाबद्दल असायला हवा, टॉपिक काय असेल, मग व्हिडिओवर काय लिहायला हवं, म्हणजे मी काय बोलू शकते, त्याच्यावर असे बुलेट पॉइंट्स काही आहेत का की ज्याबद्दल मी व्हिडिओमध्ये बोलू शकेन, ते लिहायला हवं. ओके, मला एडिटिंग स्किल्स येतात का, कुठले कुठले पिक्चर्स मला काय फाइंड आउट करता येतात का आणि ते इन्सर्ट करता येतात का एडिटिंगमध्ये, ते शिकायला हवं. किंवा थंबनेल कशी करायची हे बघायला हवं. किंवा हे सगळं झाल्यावर व्हिडिओ पोस्ट कसा करायचा, पोस्ट नंतर त्याला टॅग्स काय द्यायचे किंवा डिस्क्रिप्शन काय लिहायचं हे एकदा बघूयात का. हे सगळं बघितल्यावर कुठेतरी युट्यूब व्हिडिओ मी पोस्ट करायची हिंमत केली आणि हे मला कन्सिस्टंटली करून एक कुठेतरी कॉन्फिडन्स आला आहे. त्याचमुळे कुठल्याही गोष्टीचं कॉन्फिडन्स असणं म्हणजे लहान लहान गोष्टी सातत्याने करणं असतं. तुमच्या आवडत्या गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करू शकता, सोप्या गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला सबकॉन्शियसली असं वाटत राहील की ओके, मी हे डन केलेलं आहे, येस मला कॉन्फिडन्स आलेला आहे आणि मग आता कुठलीही गोष्ट आपण करू शकतो. दुसरी गोष्ट जी शिकायला हवी ती म्हणजे बाउंड्रीज सेट करणं हे कळलं पाहिजे. काही गोष्टींना आपल्याला नाही म्हणता यायला पाहिजे आणि इकडेच आपल्यासारख्या लोकांचं चुकतं. कोणालाही सेल्फलेसली मदत करणं खरंच खूप चांगलं आहे, कोणाशीही चांगलं वागणं ऑब्व्हियसली खूप चांगलं आहे. पण दुसऱ्यांची मदत करणं किंवा दुसऱ्यांशी चांगलं वागणं कुठल्या कॉस्टवर येतंय हे पण बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या मेंटल हेल्थवर त्याचा प्रॉब्लेम होतोय का, आपल्या माइंडला त्याच्याशी प्रॉब्लेम होतोय का, जे आपण खूप ताण घेतोय का, त्याचा खूप त्रास होतोय का आपल्याला त्या गोष्टीचा, तर त्या गोष्टीला नाही म्हणणं शिकलं पाहिजे. हे आपल्यासारख्यांना खरंच खूप अवघड आहे मला माहितीये, पण नाही म्हणता येणं खरंच खूप आवश्यक आहे. कुठल्याही मैत्रिणीला नाही म्हणणं किंवा कुठल्याही घरच्या गोष्टींना नाही म्हणणं, किंवा आपल्याला खरंच खूप गोष्टी आपण हँडल करतोय एकत्र असं वाटतंय आणि काही काही गोष्टींना आपण नाही म्हणू शकतो,
हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपल्या व्यक्तींना आपण जर का चांगल्या पद्धतीने नाही म्हणू शकलो तर ते पण चांगल्याच पद्धतीने ते रिसीव्ह करणार आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स वाढवायला शिका. आता ते कसं करायचं तर आपल्या इमोशन्सला लेबल करायला शिकायला पाहिजे. म्हणजे त्याला नाव देणं शिकायला पाहिजे. आपल्याला राग येतोय का, आपल्याला खूप दुःख वाटतंय का, आपली चिडचिड का होतीये, त्याच्या मागचा रिझन जो आहे तो फाइंड आउट करायला शिका. ते आपला स्वभावच आहे, माझी चिडचिड होतच असते हे बोलून चालणार नाहीये. हे असं का होतं ह्याच्या मुळापाशी जा आणि त्याला सुधारायचा ट्राय करा. दुसऱ्यांना जजमेंटच्या नजरेने बघणं सोडा, जजमेंटल बनणं सोडा. म्हणजे ही व्यक्ती किती जाड झाली आहे ना, आधी किती बारीक होती ना, किंवा ह्या व्यक्तीने कसला बोर ड्रेस घातलाय, हे असं जर का तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल तर मनातल्या मनातच त्यांना सॉरी म्हणायला शिका आणि म्हणा की सॉरी, मी हे जजमेंट पास केलं. म्हणजेच तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की जजमेंट कोणालाही पास करणं किती चुकतंय. इमोशनली इंटेलिजंट असणं म्हणजे आपल्या चुका स्वीकारणं आणि आपल्या चुकांना लगेच रिफ्लेक्ट करणं, ऍक्सेप्ट करणं आणि त्यासाठी सॉरी देखील म्हणणं असतं. पॉइंट नंबर 3, सपोर्ट अदर वुमेन. सोसायटीमध्ये उगाच असं म्हटलं जातं की एक महिला दुसऱ्या महिलेला सपोर्टच करत नाही किंवा एक महिला दुसऱ्या महिलेला फक्त खालीच खेचत असते, तिच्याबद्दल वाईट साईटच बोलत असते. हे जे बोलतात ते आपल्याला खोडायला पाहिजे. ही जी वाक्य आहेत ती लोकांच्या मनातून कायमची जायला पाहिजे. आधीच्या काळामध्ये ना मुलींना शिकायला मिळायचं, ना मुली फायनान्शियली इंडिपेंडेंट असायच्या. पण आत्ताच्या काळात हे चित्र खूपच जास्ती बदललेलं आहे. आत्ताच्या काळात आपण खरंच खूप लकी आहोत की आपल्याला ह्या सगळ्या संध्या मिळालेल्या आहेत. त्याचमुळे आपल्या बरोबरची जर का व्यक्ती म्हणजे माझी सपोज मैत्रीण असेल, ती पुढे जाऊन CEO बनलीये किंवा माझ्या मैत्रिणीने एक वेगळा छान बिझनेस चालू केलाय किंवा कोणीतरी स्वयंपाकात, घरकामात किंवा स्वतःला खूप छान फिट ठेवण्यात किंवा स्वतःवर खूप छान काम करण्यात उत्तम असेल तर मला त्यांच्याबद्दल खूप जास्ती आनंदच व्हायला पाहिजे. आपण दुसऱ्या महिलांच्या सक्सेसला फक्त आणि फक्त सेलिब्रेट केलं पाहिजे असं मला वाटतं आणि सपोर्ट केला पाहिजे. हिचं काय बाबा, हिचं भलं चाललंय, नक्की येतो का हिला स्वयंपाक करता, काय मोठी CEO बनली की काय, ह्या अशा काही कमेंट्स न पास करता किती उत्तम पद्धतीने ती सगळं लढतीये, किती उत्तम पद्धतीने ती छान स्वयंपाक करते, स्वतःवर काम केलेलं आहे तिने आतापर्यंत, किती कष्टाने ती पुढे गेलेली आहे, सगळ्यांना धरून ती पुढे गेलेली आहे, ह्याचं खूप छान पद्धतीने कौतुक केलं पाहिजे. इंग्लिशमध्ये एक खूप छान वाक्य आहे, मी वुमेन्स डेला पोस्ट केलं होतं, ते म्हणजे बी अ काइंड ऑफ वुमेन हू फिक्सेस अनदर वुमेन्स क्राउन विदाउट लेटिंग पीपल नो दॅट इट इज क्रिकेट. दुसऱ्या मुलींना दिलखुलासपणे कॉम्प्लिमेंट करणं, अप्रिशिएट करणं, त्यांचा सक्सेस आपला सक्सेस असण्यासारखा खूप जास्ती सेलिब्रेट करणं, त्यांच्याशी कम्पेअर न करता त्यांना छान प्रोत्साहन देणं की ते अजून कुठे पुढे जाऊ शकतात, त्यांच्या पाठीशी खूप जास्ती लॉयली उभं राहणं, त्यांना विश्वासात घेणं, त्यांच्या मागून गॉसिप न करता त्यांना अपलिफ्ट करणं, सगळ्यांसमोर त्यांचं कौतुक करणं आणि त्यांच्याबद्दल काही खूपच असेल तर त्यांना प्रायव्हेटली सांगणं, हे एका हाय व्हॅल्यू वुमेन असण्याचं लक्षण आहे. पॉइंट नंबर 4, अवॉइड दीज थिंग्स. आता आपल्याला हाय व्हॅल्यू असणं म्हणजे माहितीये, पण लो व्हॅल्यू पण कधी कधी आपली असू शकते. तर ती कशी ओळखायची? आपण दुसऱ्यांना सतत खाली खेचतोय का, आपल्याला दुसऱ्यांचा सक्सेस बघवत नाहीये त्याच्यामुळे आपण त्यांच्याविषयी काही असं वेगळं पसरवतोय का किंवा वेगळं काही बोलतोय का त्यांच्याबद्दल, सतत दुसऱ्यांशी कम्पेअर करणं, एक पद्धतीच्या जेलसीने बघणं, म्हणजे आपल्यामध्ये काय नाहीये किंवा आपल्याकडे काय नाहीये हे जास्तीत जास्त बघणं, कारण आपल्याकडे किती छान गोष्टी आहेत. स्वतःची किंमत न ठेवणं, का समोरचा व्यक्ती आपल्याशी खूप घालून पाडून बोलत असेल तर ते सगळं सहन करत बसणं किंवा दुसऱ्यांच्या मतांवर खूप जास्त डिपेंडंट राहणं, आपल्या स्वतःचं काहीच मत नसणं, आपल्या प्रगतीवर फोकस न ठेवणं, आपल्या फिटनेसवर फोकस न ठेवणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपली व्हॅल्यू जी आहे ती खाली खेचत असतो. आपण सगळेच ह्यात आहोत. पॉइंट नंबर 5, फेमिनिटी टिप्स. आपलं भारतीय कल्चर जे आहे ते खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करणं, आपलं जे कल्चर आहे ते जपणं, वेगवेगळे जे सण आहेत ते साजरे करणं, छान त्याच्यासाठी ड्रेसअप करणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःवर खूप जास्ती प्रेम करणं, ही एक खूप फेमिनिन गोष्ट आहे. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही एक छान फेस पॅक लावलेला आहे तुमच्या चेहऱ्यावर, तुमची एक स्किनची काळजी घेताय, रोजच्या दिवसामध्ये ऍटलीस्ट अर्धा तास का होईना तुमच्यासाठी तुम्ही वेळ काढताय, सतत काही ना काहीतरी नवीन शिकायचं बघताय, काय वेगळं शिकू शकतो, मार्केटमध्ये काय चालू आहे, किंवा स्वतःवर फोकस ठेवताय, तुमच्या फिटनेसवर फोकस ठेवताय, मला माझी बॉडी टोन करायची आहे किंवा मला माझ्या फिटनेसवर काम करायचं आहे, मला हेल्दी राहायचंय, हेल्दी खायचंय, वेगवेगळे रेसिपीज ट्राय करायच्या आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उत्साह आणताय आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकताय. एक परिपूर्ण महिला म्हणजे इमोशनल पण असते पण तितकीच स्ट्रॉंग पण असते, हे आपण जपलं पाहिजे. आपल्या मधली जी स्ट्रेंथ आहे ती आपण ओळखली पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला माहिती पाहिजे की लोक पण आपल्यावर डिपेंडेंट राहू शकतात आणि आपण खूप जास्ती खंबीर आहोत हे शिकलं पाहिजे.
कुठलीही महिला खूप गोष्टी करू शकते आणि सगळ्या महिलांच्या सक्सेसवर पण खूप खुश होऊ शकते हे माहिती पाहिजे. हाय व्हॅल्यू वुमेन बनणं म्हणजे सगळ्यामध्ये ग्रो करणं, आपल्या वेगवेगळ्या लाईफच्या ॲस्पेक्ट्स मध्ये ग्रो करणं. गर्ल बनणं म्हणजे आपण दुसऱ्या मुलींना पण तेवढाच सपोर्ट करणं जेवढा आपण स्वतःला सपोर्ट करतोय. जर का एक गोष्ट आपण चांगली नाही करू शकत पण आपल्याबरोबरची मैत्रीण खूप चांगलं करू शकते तर तिला अप्रिशिएट करणं. आपल्या मुलींसाठी एक खूप छान सिक्युअर सेफ एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकलो तर आपण खूप जास्ती छान हाय व्हॅल्यू वुमेन बनू शकतो. लेट्स बी इच अदर्स चीअर लीडर्स आणि स्वतःला सेलिब्रेट करूयात. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.